तर प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली। अनेक धागेदोरे आता तपासले जात आहेत। या भोंदू खरात संबंधित जी कुठली बँक खाती आहेत किंवा ज्या खात्यांना भोंदू अशोक खरात नॉमिनी आहे ती सगळी खाती आहेत ती संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत आणि विशेष करून 4 खाती जी आहेत ती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावे आहेत। तर आपण बघतो ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली। आता प्रतिभा चाकणकर या ईडीच्या रडारवरती आलेल्या आहेत। कोणत्या कोणत्या गोष्टी यातून समोर येतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान प्रतिभा चाकणकर सध्या ईडीच्या रडारवरती आहेत। काय काय नेमकं घडते आपण एकदा समजून घेऊया। तर कॉल रेकॉर्डचा तपशील ईडीच्या तपासामध्ये उघड झाला। एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत तब्बल 230 पेक्षा अधिक कॉल झालेले आहेत। एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत 200 पेक्षा जास्त मेसेजेसची देवाणघेवाण झाली आहे, फोन कॉल झालेत आणि मेसेजची तपासणी जी आहे ती सुरू झालेली आहे। यातून काय नेमकी चर्चा झाली किंवा कोणते धागेदोरे हाती लागतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तपासणी सुरू आहे। फोन कॉल आणि मेसेजचे निष्कर्ष सध्या प्राथमिक टप्प्यामध्ये आहेत। त्यामुळे जेव्हा पुढचा हा सगळा जो तपास आहे तो जसा पुढे जाईल अनेक मोठ्या गोष्टी यातून समोर येतील असं सांगितलं जात आहे। दरम्यान चाकणकरांवरती आरोपांच्या फैरी झडत आहेत। ईडीकडून प्रतिभा चाकणकरांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे। काय नेमकं या चौकशीत घडतंय ते सुद्धा आपण समजून घेऊया। प्रतिभा चाकणकर यांनी सगळे जे आरोप आहेत यानंतर ते फेटाळलेले आहेत। पुढची मोठी बातमी आपण बघूया। मुंबईतील पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ अजून सुद्धा कायम आहे। या घटनेला 8 दिवस उलटलेत आणि अजून सुद्धा फॉरेन्सिक कडून अहवाल आलेला नाहीये। पोलिसांचा संपूर्ण तपास फॉरेन्सिकच्या अहवालावरती अवलंबून आहे आणि रिपोर्ट आला नसल्यामुळे तपास देखील सध्या संथ गतीने सुरू आहे। पोलिसांकडून आतापर्यंत नळ बाजार भागातील कलिंगड विक्रेते आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली आहे। मात्र फॉरेन्सिकचा अहवाल आला नसल्यामुळे चौकशीला दिशा मिळालेली नाहीये। तपास अधिकारी आता या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे केव्हा हा अहवाल येतो आणि तपास पुढे जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।